हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। आजारपणाचं कारण देत अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी, तर काल रात्री मुंबईतल्याच फॅशन शो मध्ये धनुभाऊंनी लावली होती हजेरी। आई बापाच्या कृपेने, सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। जाहीर सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांचं सूचक वक्तव्य। यहाँ पर कुछ साथी, अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांना थेट साद। वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात भ्रम पसरवत विरोधकांकडून वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न, सरकारचा हा कायदा स्वीकारावाच लागेल, लोकसभेत अमित शहांनी ठणकावलं। महावितरणने केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती, महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका, याचिकेनंतर MERCकडून तात्काळ स्टे ऑर्डर। नवी मुंबई शहरात जाणाऱ्या कोस्टल रोडला मंत्री गणेश नाईकांचा थेट विरोध, तर गेल्या 2.5 वर्षात सिडकोवर दलालांचं नियंत्रण होतं असं म्हणत जागा बिल्डरांच्या घशात घातल्याचाही दावा। कुणाल कामराच्या विरोधात शिवसेनेच्या प्रतिनिधींची आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार, कामराला मिळणाऱ्या पैशांच्या चौकशीची मागणी। कुर्ला स्थानकात लोकलमधनं धूर निघत असल्यानं उडाला गोंधळ, हार्बर लाईनची वाहतूक विस्कळीत, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची रुळावरती धाव। 10 रुपयांची सिगारेट 11 रुपयांना दिली म्हणून दुकानदाराचा खून, नवीन नाशिक परिसरातली धक्कादायक घटना। रात्री गरजेच्या वस्तूंची दुकानं बंद करण्यासंदर्भात कोणताच कायदा नाही, पोलिसांना जबरदस्तीने दुकानं बंद करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना सुनावलं।